नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून देशभर नावलौकिक असलेल्या कडेगाव शहरातील नागरिकांना अधिक सक्षम सुविधा मिळण्यासाठी व शहराच्या विकासाला नवी दिशा मिळावी यासाठी नगरपंचायतीच्या प्रशस्त इमारत बांधकामासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला होता. केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून दिनांक 5 मे रोजी नगरविकास मंत्रालयामार्फत इमारतीच्या निधी संदर्भातील शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं असून कडेगाव नगरपंचायतीच्या नवीन प्रशस्त इमारत बांधकामासाठी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह संपतराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिले. पुढे बोलताना ते म्हणाले की कडेगाव शहर वासियांनी तात्कालीन महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भाजपा सरकारवर विश्वास ठेवत व भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रम व लोकसेवेच्या जोरावर मोठ्या विश्वासाने सत्ता आमच्याकडे दिली असल्याने शहरातील अनेक प्रलंबित विकास कामांना कोट्यावधीचा निधी आधी मिळालाय. जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे विशेष सहकार्य या निधीसाठी मिळाले असून कडेगाव नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा महायुती सरकारने कडेगावकरांना मोठी भेट दिली असून यापुढेही केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून लागेल तितका निधी मंजूर करून आणणार असल्याचे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.